नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, दिव्यांग व्यक्तींना आता मोफत ई-रिक्षा मिळणार आहे. त्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले आहे. तुम्ही इथे पाहू शकताय, ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अर्ज 22/1/2025 रोजी ते दिनांक 6/2/2025 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे. तर लक्षात असू द्या, शेवटची दिनांक जी आहे ती 6 फेब्रुवारी असणार आहे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. आता या योजनेच्या महत्त्वाच्या अटी व शर्ती काय आहेत ते आपण पाहूया. सगळ्यात पहिली अट जी आहे तर अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. त्यानंतर अर्जदाराकडे दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र 40% पेक्षा जास्त असावे आणि हे सर्टिफिकेट जिल्हा शल्यचिकित्सक किंवा सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले असावे. त्यानंतर तिसरा पॉईंट बघा, अर्जदाराकडे दिव्यांगत्वाचे UDID प्रमाणपत्र असणे बंधनकारक असणार आहे. त्यानंतर चौथा पॉईंट बघा, अर्जदार दिनांक 1/1/2025 या दिनांकाच्या दिवशी 18 ते 55 या वयोगटातील असावा, हे सांगण्यात आलेलं आहे. मतिमंद अर्जाच्या बाबतीत त्यांचे कायदेशीर पालक अर्ज करण्यास सक्षम असतील. इन केस जर मतिमंद असेल तर त्या अशा पिरियडमध्ये पालकांनी अर्ज करायचा आहे. त्यानंतर 6वा पॉईंट बघा, दिव्यांग अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखापेक्षा अधिक नसावे. 7वा पॉईंट बघा, लाभार्थी निवड करताना जास्त दिव्यांगत्व असलेल्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे निवडीचा क्रमही अतितीव्र दिव्यांगत्व ते कमी दिव्यांगत्व याप्रमाणे राहणार आहे. त्यानंतर अतितीव्र दिव्यांगत्व असणाऱ्या दिव्यांग व्यक्तीस वाहन चालविण्याचा परवाना नाकारला असल्यास अशा परिस्थितीत देखील परवानाधारक नसलेल्या अतितीव्र दिव्यांग व्यक्तींच्या बाबतीत सोबतच्या सहाय्याने फिरता मोबाईल व्यवसाय करण्यास प्राधान्य दिले जाईल. 9वा पॉईंट बघा, अर्जाच्या वेळी अर्जदाराने सर्व अटी मान्य असलेल्या तसेच संबंधित वाहनाची योग्य काळजी घेण्याचे बंधनपत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे. जिल्हानिहाय लाभार्थ्याची घोषणा दिव्यांगाच्या संख्येच्या प्रमाणात केली जाईल. त्यानंतर 11वा पॉईंट आहे, अर्जदार हा शासकीय किंवा निमशासकीय मंडळे किंवा महामंडळे यांचा कर्मचारी नसावा. त्यानंतर 12वा पॉईंट बघा, या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार हा दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचा कर्जदार नसेल तर तो थकबाकीदार नसावा. त्यानंतर 13वा पॉईंट आहे, राज्यातील इतर कोणत्याही योजनेअंतर्गत मोफत ई-व्हेकल प्राप्त झालेल्या दिव्यांग अर्जदारास सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यास अपात्र ठरविण्यात येईल. त्यानंतर आता तुम्ही विचाराल की ऑनलाईन अर्ज प्रक्रियेकरिता आपण कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत, तर ते देखील आपण इथे पाहूया. तर सगळ्यात पहिलं कागदपत्र म्हणजे तुमचा पासपोर्ट फोटो लागणार आहे. त्यानंतर अर्जदाराची सही लागणार आहे. त्यानंतर जातीचा दाखला तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच रहिवासी दाखला लागणार आहे. निवासी पुरावा म्हणून तुम्हाला ॲड्रेस प्रूफ द्यावं लागेल. दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र तुम्हाला द्यावे लागेल. UDID प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. तसेच तुमच्याकडे ओळखपत्र म्हणजेच ID प्रूफ असणं गरजेचं आहे. त्यानंतर बँक पासबुकच्या पहिल्या पानाचं स्कॅन कॉपी किंवा फोटो तुम्हाला लागणार आहे. लक्षात ठेवा, सर्व डॉक्युमेंट जे आहे ते तुम्हाला JPEG, JPG किंवा PNG या फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आहेत. कोणता डॉक्युमेंटसाठी किती साईज पाहिजे ते सर्व इथे KBमध्ये दिलेले आहे. त्याप्रमाणे तुम्हाला ही कागदपत्र रेडी करून ठेवायची आहेत. त्यानंतर ऑनलाईन अर्ज प्रक्रियेत खालील चरणांचा समावेश होतो. त्यामध्ये तुम्ही पाहू शकताय, पहिलं जे आहे ते सूचना वाचणे, संपूर्ण सूचना वाचून घ्यायच्या. त्यानंतर अर्ज भरणे आणि कागदपत्र अपलोड करणे, फॉर्मचे पुनरावलोकन करणे, घोषणा तपासणे आणि फॉर्म सबमिट करणे आणि त्यानंतर ऑनलाईन सबमिशनची पोचपावती घेणे. तर अशा या 4 स्टेपमध्ये हा फॉर्म असणार आहे. पोर्टल उघडल्यानंतर फॉर्म भरण्याच्या सूचना प्रदर्शित केल्या जातील. त्यानंतर फॉर्म भरून घ्यायचा आहे. आता तुम्ही म्हणाल, ई वाहन पोर्टल नोंदणी फॉर्म 6 चरणांमध्ये भरला जातो. तर 6
स्टेपमध्ये हा फॉर्म तुमचा भरला जाणार आहे. सगळ्यात पहिली स्टेप जी आहे ती नोंदणी फॉर्म, म्हणजेच त्यामध्ये तुम्हाला वैयक्तिक माहिती विचारलेली असेल तर या ऑनलाईन फॉर्म जो आहे तो कुठे भरायचा याची लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या पेजवरती येऊ शकता आणि तुमचा ऑनलाईन फॉर्म भरू शकता. सगळ्यात पहिली स्टेप जी आहे यामध्ये तुम्हाला वैयक्तिक माहिती विचारलेली आहे. जो काही अपंग आहे त्या व्यक्तीचा इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर विचारेल त्या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. UDID कार्ड तुमच्याकडे असेल तर तो UDID क्रमांक इथे तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर ईमेल ID टाकायची आहे. ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर इथे पुढे जायचा हा एक ऑप्शन आहे. तर या पुढेवरती तुम्हाला एकदा क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर नेक्स्ट पेज ओपन होणार आहे, म्हणजे स्टेप 2. यामध्ये तुम्हाला वैयक्तिक माहिती विचारलेली आहे. यामध्ये लाभार्थ्याचं पहिलं नाव लिहायचं आहे, म्हणजे फर्स्ट नेम तुम्ही इथे टाकणार आहे. त्यानंतर वडिलांचे किंवा पतीचे नाव विचारलेलं आहे. तर इथे वडिलांचं किंवा महिला फॉर्म भरत असेल तर पतीचं नाव इथे टाकायचं आहे. त्यानंतर लाभार्थ्याचं आडनाव, या ठिकाणी तुम्हाला तुमचे आडनाव टाकून घ्यायचे आहे. तसेच आईचे पहिले नाव या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आईचे नाव टाकून घ्यायचं आहे. आईचे पतीचे नाव, तिथे तुमच्या आईच्या पतीचे जे नाव आहे ते इथे तुम्हाला टाकायचं आहे. आईचे आडनाव म्हणजेच जे काही अपंग व्यक्ती आहे त्यांची इथे माहिती टाकून द्यायची आहे. त्यांच्या आईचं आडनाव टाकायचं आहे. जन्मतारीख निवडायची आहे. इथे कॅलेंडरच्या साहाय्याने तुम्ही जन्मतारीख निवडून घ्यायची आहे. त्यानंतर पुढे यायचं आहे. लाभार्थ्याचं वय जे आहे ते किमान 18 ते कमाल 55 वर्ष याच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही इथे पात्र असणार आहे. त्यानंतर तुमचे इथे वय ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होऊन आलेले दिसेल. त्यानंतर लिंग, या ठिकाणी तुम्ही स्त्री आहात की पुरुष आहात का ट्रान्सजेंडर आहात का अजून इतर काही आहात ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायला विचारेल. तर तुम्ही तुमचे इथे जेंडर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर रक्तगट विचारेल. तुमचा जो रक्तगट असेल तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर जात प्रवर्ग, या ठिकाणी तुम्हाला तुमची जात प्रवर्ग जो आहे तो निवडायचा आहे. जर तुम्ही ओपनमध्ये येत असाल तर सर्वसाधारण हे सिलेक्ट करणार आहे. इतर मागासवर्गमध्ये असाल तर ते सिलेक्ट करायचं आहे. तुमची जे कास्ट कॅटेगरी आहे, जात प्रवर्ग जी आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे. त्यानंतर इथे तुम्हाला जात प्रमाणपत्र अपलोड करायला विचारेल. तर इथे तुम्हाला जातीचं प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे. JPJ किंवा JPEJ किंवा PNG फॉर्मॅटमध्ये इथे हे अपलोड करून घ्यायचं आहे. PDF फॉर्मॅटमध्ये इथे अपलोड होणार नाही, लक्षात असू द्या. त्यानंतर पुढे यायचं आहे. आपल्याला विचारेल वाहनचा प्रकार, तुम्हाला वाहन कोणतं पाहिजेत, माल वाहतुकीसाठी पाहिजेत की अजून दुसरं कोणतं पाहिजे ते तुम्हाला या बॉक्सवरती क्लिक करून सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला वैवाहिक स्थिती विचारेल. इथे तुम्ही विवाहित आहात की अविवाहित आहात, विधवा आहात, घटस्फोटित आहात, तुमची वैवाहिक स्थिती जी असेल ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. विवाहित असल्यास पतीचे किंवा पत्नीचे संपूर्ण नाव इथे तुम्हाला टाकायला विचारलेलं आहे. तर तुम्ही इथे संपूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे. लाभार्थ्याच्या पालकाचे किंवा सहाय्यकाचे नाव, लाभार्थ्याचा म्हणजे पालक जे असतील त्यांच्या पालकांचं नाव इथे तुम्हाला संपूर्ण टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर लाभार्थ्याचा पालकाचा सहाय्यकाचा मोबाईल क्रमांक, तर जे काही पालक असतील त्या पालकांचा मोबाईल नंबर इथे टाकून द्यायचा आहे. त्यानंतर लाभार्थ्यासोबतचे नाते, तर नातं काय आहे तुमचं, फॉर्म भरत आहे तर तुमचं नातं जे असेल, वडील वडील असेल, आई असेल, पती पत्नी किंवा इतर, तर तुम्ही इथे ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर शैक्षणिक तपशील विचारलेला आहे. यामध्ये अपंग व्यक्ती शिक्षण किती झालेलं आहे ते इथे विचारलेलं आहे. तर तुम्ही इथे अशिक्षित असाल तर अशिक्षित सिलेक्ट करा आणि शिक्षण झालं असेल तर काय झालेलं आहे, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, डिप्लोमा, पदवीधर, पदव्युत्तर, ते तुम्ही इथे सिलेक्ट करायचं आहे. एवढं सिलेक्ट केल्यानंतर इथे आपल्याला पुढे यावरती एकदा क्लिक करायचं आहे. आणि जर पाठीमागील काही माहिती भरायची असेल तर मागीलवरती क्लिक करून तुम्ही बॅक जाऊ शकता. त्यानंतर आपली स्टेप 3 जी आहे ती ओपन होते. यामध्ये तुम्हाला ॲड्रेस डिटेल्स टाकायचे आहेत. निवासाचे तपशील, या ठिकाणी तुम्हाला अर्जदाराच्या निवासाचा तपशील जो आहे तो टाकायचा आहे. तर सध्याचा तुमचा जो काही पत्ता आहे तो संपूर्ण पत्ता इथे तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर पिनकोड विचारला आहे, या ठिकाणी तुम्हाला पिनकोड टाकायचा आहे. आपण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का हे विचारलं आहे, तर इथे आपल्याला होय करायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाईल इथे आपल्याला अपलोड करून घ्यायचं आहे. हा पण देखील
तुम्हाला JPG किंवा JPEG किंवा PNG या फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचं आहे. त्यानंतर इथे राज्य निवडायला विचारेल, तर आपल्याला महाराष्ट्र राज्य हे निवडायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे विभाग निवडायला विचारेल, तर तुम्ही ज्या काही जिल्ह्यामध्ये राहता तो जिल्ह्याचा विभाग जो असेल तो इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. विभाग सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. जिल्ह्यानंतर तुम्हाला तालुका सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला गाव सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला विचारेल की कायमचा पत्ता व सध्याचा पत्ता सारखे आहे का. जर तुमचे दोन्ही पत्ते एकसारखे असतील तर होय यावरती क्लिक करायचं आहे. वेगवेगळा पत्ता असेल तर तुम्हाला पत्ता फिल करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला पत्त्याचा पुरावा इथे सादर करायचा आहे, तर तुम्ही इथे पत्त्याच्या पुराव्यामध्ये आधार कार्ड देऊ शकता. आधार कार्ड आपण इथे सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर पत्त्याचा पुरावा म्हणून इथे आधार कार्ड आपल्याला अपलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढे यावरती क्लिक करायचं आहे. आता आपल्यासमोर स्टेप 4 ही जी आहे ती ओपन झालेली दिसेल. यामध्ये तुम्हाला दिव्यांगाची माहिती टाकायची आहे. तर दिव्यांगत्व प्रमाणपत्र अपलोड करा या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचं दिव्यांगत्व प्रमाणपत्र जे आहे ते इथे अपलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याकडे UDID क्रमांक आहे का हे विचारलेलं आहे. तर इथे आपण आहे यावरती क्लिक करायचं आहे. कायमचा UDID आहे की तात्पुरता UDID आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर आपल्याकडे कायमचा UDID असेल तर कायम UDID यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र 40% किंवा त्यापेक्षा अधिक आहे का हे विचारलेलं आहे. तर किती दिव्यांगाचं प्रमाण आहे तुमच्याकडे ते इथे तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर दिव्यांगत्वाचा प्रकार निवडण्यासाठी विचारेल, तर इथे तुमचं दिव्यांगत्वाचा जो प्रकार काय आहे तो इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर दिव्यांगत्व जन्मता आहे की नंतर दिव्यांगत्व आलेलं आहे हे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. जर जन्मता दिव्यांग असाल तर होयवरती क्लिक करा आणि काही काळानंतर आला असेल तर नाहीवरती क्लिक करा. दिव्यांगत्वाचे क्षेत्र कोणता भाग जो आहे तो तुमचा दिव्यांग झालेला आहे ते इथे निवडण्यासाठी विचारेल, ते निवडा. त्यानंतर पुढे यावरती क्लिक करा. त्यानंतर स्टेप 5 आपल्यासमोर ओपन झालेली दिसेल. यामध्ये तुम्हाला रोजगाराची सध्याची स्थिती जी आहे ती आपल्याला भरायची आहे. तर रोजगाराची सध्याची स्थिती या ठिकाणी तुम्हाला 2 ऑप्शन मिळतील, नोकरीला आहे किंवा बेरोजगार आहे. जर नोकरीला असाल तर नोकरीला आहे सिलेक्ट करा, बेरोजगार असाल तर बेरोजगार सिलेक्ट करा. आपण सरकारी कर्मचारी आहात का असाल तर होय, नसाल तर नाही. त्यानंतर दारिद्र्य रेषेबद्दल माहिती, तर इथे तुम्हाला APL जर तुमच्याकडे APL रेशन कार्ड असेल तर तुम्हाला हे सिलेक्ट करायचं आहे. BPL असेल तर BPL, अंत्योदय जर असेल तर अंत्योदय आणि जर तुम्हाला लागू नसेल तर लागू नाही यावरती क्लिक करायचं आहे. लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न किती आहे हे आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर पुढे जा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता आपल्यासमोर स्टेप 6 ही ओपन झालेली दिसेल. यामध्ये तुम्हाला ओळख आणि बँक तपशील इथे अपलोड करायचं आहे. तर ओळख प्रमाणपत्र यामध्ये तुम्ही तुमचे आधार कार्ड देऊ शकता. त्यानंतर तुम्हाला ओळख प्रमाणपत्र अपलोड करा या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा PDF हे इथे अपलोड होणार आहे. JPG, PNG, PDF कोणत्याही फॉर्मॅटमध्ये तुम्ही इथे ओळखपत्र अपलोड करू शकता. त्यानंतर इथे तुम्हाला ओळखपत्राचा क्रमांक विचारेल, तर तुम्ही इथे तुमचा आधार नंबर जो आहे तो संपूर्ण टाकून द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला लाभार्थ्याचा बँक तपशील विचारेल, तर इथे खातेदाराचं नाव म्हणजेच ज्या अपंग व्यक्तीचा तुम्ही फॉर्म भरताय त्याचं संपूर्ण नाव टाकायचं आहे. त्यांचं जे काही बँकेमध्ये खातं आहे ते खाते क्रमांक टाकायचं आहे. बँकेचं नाव या ठिकाणी तुम्हाला त्यांच्या बँकेचे नाव टाकायचं आहे. IFSC कोड टाकून घ्यायचा आहे. शाखेचे नाव बघायचं आहे, शाखेचा कोड बघायचा आहे. त्यानंतर कृपया बँक पासबुकचे पहिले पान अपलोड करा. या ठिकाणी तुम्हाला JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये तुमच्या बँकेचे पासबुकचं पहिलं पान जे आहे ते इथे अपलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला बँक पासबुकचे पहिले पान अपलोड केल्यानंतर पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर आपण कोणता व्यवसाय करायला आवडेल, तर इथे खाद्यपदार्थ विक्री असेल, स्वतंत्र व्यवसाय असेल, किरकोळ व्यापार असेल, अन्य व्यवसाय असेल किंवा वाहतूक व्यवसाय असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर इथे अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करायला विचारेल, तर इथे तुम्हाला पासपोर्ट आकाराचा फोटो तुमचा अपलोड करायचा आहे. त्यानंतर अर्जदाराची सही अपलोड करायची आहे. त्यानंतर पुढे या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे.
त्यानंतर आपल्यासमोर असं प्रकारचं स्वयं घोषणापत्र ओपन झालेलं दिसेल. हे स्वयं घोषणापत्र तुम्हाला एकदा वाचून घ्यायचं आहे. संपूर्ण भरलेली माहिती बरोबर आहे का एकदा चेक करायचं आहे. सर्व वाचून घेतल्यानंतर अटी व शर्ती मला मान्य आहेत यावरती क्लिक करून होय यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे. योजनेच्या अटी व शर्ती मान्य असल्यास सोबत दिलेल्या बॉक्समध्ये मान्य असल्याबाबत खूण करून फॉर्म सबमिट करायचा आहे. फॉर्म सबमिट करताना तुम्हाला एक OTP जो आहे तो मोबाईल क्रमांकवरती पाठवला जाईल. तर तो OTP पाठवला जाईल तो इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. मोबाईलवरती तुम्हाला अशा पद्धतीने OTP आलेला दिसेल. तर हा OTP तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. OTP तपासा यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने योजनेच्या सर्व आवश्यक कागदपत्र व माहिती परिपूर्ण असेल तरच आपला फॉर्म सबमिट होईल याची खात्री करायची आहे. त्यानंतर फॉर्म सबमिट झाल्यानंतर आपण नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकवरती SMS तसेच आपण दिलेल्या ईमेल पत्त्यावर रजिस्ट्रेशन नंबर पाठवण्यात येईल. भविष्यात आपल्या अर्जाची स्थिती पाहण्यासाठी याच रजिस्ट्रेशन नंबरचा वापर करावा लागणार आहे. तुम्ही पाहू शकताय नोंदणी यशस्वी झाली. अशा पद्धतीने तुम्हाला अर्ज क्रमांक जो आहे तो मिळालेला असणार आहे. हा अर्ज क्रमांक टाकून तुम्ही तुमचा अर्ज पुढे ट्रॅक करू शकता. त्यानंतर फॉर्म सबमिट झाल्यानंतर आपण नोंद केलेल्या मोबाईल क्रमांकवरती आपला रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो पाठवण्यात आलेला असणार आहे. तुम्ही पाहू शकता फोनवरती अशा पद्धतीने तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आलेला दिसेल. फॉर्म सबमिट झाल्यानंतर आपल्या नोंदणी केलेल्या ईमेल पत्त्यावर देखील हा रजिस्ट्रेशन नंबर अशा पद्धतीने पाठवला जाईल. तर हा तुम्ही सेव्ह ठेवायचा आहे. अर्जाचा मागोवा घेण्यासाठी https://register.mshfdc.co.in ट्रॅक ॲप्लिकेशन या लिंकवरती जाऊन तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशन ट्रॅक देखील करू शकता. अर्जाची सध्याची स्थिती ट्रॅक करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि OTP पाठवा यावरती क्लिक करायचं आहे. अर्जाची सध्याची स्थिती काय आहे हे ते तुम्हाला समजून जाईल. प्रलंबित जर असेल तर अर्ज पडताळणीसाठी प्रलंबित आहे असा याचा अर्थ होतो. नाकारले याचा अर्थ अर्ज नाकारला आहे असा होतो. मंजूर याचा अर्थ अर्ज मंजूर झाला आहे असा होतो. प्रतीक्षेत याचा अर्थ अर्ज मंजूर पण प्रतीक्षेमध्ये आहे असा होतो. पुढील स्लॉट याचा अर्थ तुमचा अर्ज पुढील वर्षासाठी विचारात घेतला जाईल असा होतो. तर महत्त्वपूर्ण अशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये सर्वांसाठी दिलेली आहे. अर्जाची स्थिती ट्रॅक करा यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला अर्जाच्या बद्दलची संपूर्ण माहिती अशा पद्धतीने भेटणार आहे. त्यानंतर तुम्ही इथे अर्जाची सध्याची स्थिती OTP टाकून घेतल्यानंतर ट्रॅक केल्यानंतर स्क्रीनवरती पाहू शकता अशा पद्धतीने तुम्हाला ही अर्जाची स्थिती इथे पेंडिंग दिसत आहे. म्हणजेच प्रलंबित आहे अर्ज पडताळणीसाठी. तर नंतर तुम्ही इथून हा डाउनलोड देखील करू शकता PDF मध्ये. त्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला हा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.